ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांच्या घरापासून. तर आता इथे सायली अर्जुनला म्हणते की ते नाही सापडले तर ते ह्या शहरात, ह्या देशात, ह्या ह्या जगात पण आहेत की नाही तुम्हाला माहिती आहे का, असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन म्हणतो मला एवढं माहिती आहे की ते दुरून दिसणाऱ्या मृगजळा मागे मला पळायचं नाही आहे. तुम्ही त्यांना शोधायला गेला आणि ते सापडले नाही तर मी काय करायचं, असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन म्हणतो तिचा हात हातात घेऊन माझ्यावर विश्वास आहे ना तुझा, असं म्हणतो आता अर्जुन. हा, तर आता सायली त्याचा हात पकडते. पूर्ण विश्वास आहे माझा तुमच्यावर, असं म्हणते आता सायली. पण माझ्या नशिबावर माझा विश्वास नाही आहे, असं म्हणते आता सायली. आजपर्यंत जे जे माझं आहे असं मला वाटत होतं ते ते सगळं माझ्यापासून निष्ठून गेले, असं म्हणते आता सायली. मला तुम्ही माझे वाटलात, पण तुम्हाला तर माझे म्हणेस तोपर्यंत तुम्हीही दूर गेला होता. हे घर, आई, बाबा, इथली माणसं, असं म्हणते आता सायली. आणि आता इथे खूप भावूक झालेली असते बघा प्रेक्षक हो सायली. इथली लोक माझी म्हणेस तोपर्यंत तीही दूर गेली होती, असं म्हणते आता सायली. माझे मधुभाऊ मला परत मिळाले होते, पण तेही, असं म्हणते आता सायली. आणि रडायला लागते ती खूप. तर आता खूप झालेली असते आता सायली इथे भावूक. प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्हिटी शोधणारी ती माझी बायको कुठे गेली आता, असं म्हणतात अर्जुन. हो, असं म्हणतात अर्जुन, खरं आहे. आपण दूर गेलो होतो, आता कायमचे जवळ आलोय. आणि आज हे घर आणि डॅडच काय, मम्मा सुद्धा तुझ्यावर इतकंच प्रेम करते, असं म्हणतात अर्जुन. अगदी पूर्वीसारखं, असं म्हणतात अर्जुन. तर आता इथे अर्जुन परत म्हणतो की आय एम व्हेरी शुअर मधुभाऊ पण लवकरच बरे होतील, कारण खरी आई बाबा तुझे नक्की आहेत आणि तेही तुला लवकरच भेटणार आहेत, असं म्हणतात अर्जुन. ऐक, आय वॉन्ट टू रिक्वेस्ट यू बायको, प्लीज मला त्यांचा शोध घेण्यापासून थांबू नकोस तू प्लीज, असं म्हणतात अर्जुन. आय रिक्वेस्ट यू. तर आता इथे सायली भावूक होते खूप आणि आता ते हात झटकारते अर्जुनचा आणि म्हणते तुम्ही असाच विचार करा ना की जर ते तुम्हाला सापडले पण त्यांना मी नको असले तर, असं म्हणते आता सायली. आणि मुळात त्यांना मी हवे असते ना तर मधुभाऊंच्या आश्रमात मी वाढले नसते, असं म्हणते आता सायली. नाही, ह्या क्षणालाही माझ्या मनात त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे, प्रेम आहे. पण जर पुन्हा त्यांनी मला नाकारलं ना तर मी त्यांना नाही सहन करू शकणार, असं म्हणते आता सायली. अगं पण त्यांना शोधल्याशिवाय कसं कळणार आपल्याला काही, असं म्हणतात अर्जुन. ती गोष्ट माहीतच नाही आहे, ती आपल्याला कळणार कशी, असं म्हणते आता सायली. मानसिक दमछाक होते माझी, कळत नाही का हो तुम्हाला, असं म्हणते आता सायली. तर आता इथे अर्जुन खूप घाबरलेला असतो, काय बोलते ही म्हणून. तर आता सायली म्हणते मला तुमचं प्रेम मिळालंय, आई बाबा ह्या घरातल्या सगळ्यांचं मला प्रेम मिळालं आणि मधुभाऊंचं प्रेम तर आयुष्यभर मिळत राहणार, असं म्हणते आता सायली. आणि मी समाधानी आहे त्यात, असं म्हणते आता सायली. त्यामुळे माझ्या जन्मदात्यांना त्यांचं आयुष्य त्यांना जगू द्या आणि मला माझं आयुष्य जगू द्या, असं म्हणते आता सायली. आणि आता ती हात जोडते अर्जुन समोर. मी हात जोडते तुमच्या पुढे, पण हा शोध थांबवा आता, असं म्हणते आता सायली. कारण आता जर त्यांनी मला नाकारलं ना तर मला ते आता नाही सहन होणार, असं म्हणते आता सायली. बायको बायको असं म्हणत होता अर्जुन आणि आता निघून जाते तिथून. आता बघा प्रेक्षक हो सायली. खूप हट्टी आहेस ना तू, असं म्हणत होता अर्जुन. मी पण तितकाच हट्टी आहे, असं म्हणत होता तो. अँड आय एम रिअली सॉरी बायको, तुझी ही गोष्ट मी मान्य करणार नाही, असं म्हणत होता अर्जुन. हा, तुझ्या आईबाबांना मी शोधणारच आहे. तुझ्या मनात तुझ्या आईबाबांबद्दल प्रेम आहे, आदर आहे, बस हे एकच गोष्ट आहे. आता मला ही गोष्ट एनर्जी देते, आय प्रॉमिस यू, असं म्हणत होता अर्जुन. तुझ्या घरा आईबाबांना मी शोधणारच, असं म्हणत होता अर्जुन. आय लव्ह यू, असं म्हणत होता तो. तर आता इथे रात्र झालेली असते. तर आता इथे अश्विन आणि प्रियाला दाखवलंय. तर आता इथे अश्विन आणि प्रिया बसलेले असतात. तर आता इथे अश्विन आपल्या फोनमध्ये बघत असतो. हा असा कितीपर्यंत आणि केव्हापर्यंत इथे असं चिटकून बसणार आहे, असं म्हणते आता प्रिया अश्विनला बघून. आता मी त्या महिपतला इतकं चिडवलंय की तो कुठल्याही क्षणी इथे येईल, असं म्हणते आता प्रिया. पण त्याआधी हा चिकटू जायला हवा ना, असं म्हणते आता प्रिया. अश्विन, असं म्हणते आता प्रिया. का बघा तुला, असं म्हणतो आता अश्विन. नाही अरे मला काय नको आहे, असं म्हणते आता प्रिया. पण तू किती करशील माझ्यासाठी, असं म्हणते आता प्रिया. आणि आज तू पण इथे बसलायस माझ्यासोबत, दमला असशील ना, असं म्हणते आता प्रिया. घरी जा आणि आराम कर, असं म्हणते आता प्रिया. तन्वी हे बघ, मी इथे थांबण्यासाठी स्पेशल परमिशन घेतली, असं म्हणतो होता अश्विन. त्यामुळे मी इथे उशीरपर्यंत थांबू शकतो, तू काळजी नको करूस, असं म्हणतो होता अश्विन. तर आता प्रिया म्हणते अरे घरचे वाट बघत असतील ना, असं म्हणते आता प्रिया. त्यांना खूप काळजी वाटत असेल रे तुझी, असं म्हणते आता प्रिया. तर आता अश्विन म्हणतो ते तुझी काळजी करतायत का, हां, असं म्हणतो होता अश्विन. नाही ना, मग मी कशाला त्यांची काळजी करू, असं म्हणतो आता तो. तर आता प्रिया म्हणते काय वेडबीड लागलाय की काय, असं म्हणते आता ती. तर आता अश्विन तिच्याकडे बघतो बावटासारखं. तर आता प्रिया म्हणते अश्विन अरे हे बघ, तो आपल्या
बद्दल असं बोलतोस ना आणि घरातल्यांबरोबर बोलतोस ना ते मला आवडत नाही. ती आपलीच माणसं आहेत असं म्हणते आता प्रिया. तुझ्या इतकं मोठं मन नाही आहे गं तन्वी असं म्हणत होता वावरट अश्विन बघा प्रेक्षक हो. आणि खरं सांगू का असं म्हणत होता अश्विन. त्यांना तुझी किंमत नाही आहे आणि त्यांचा मी नाही विचार करू शकत असं म्हणत होता तो. तर आता प्रियाला समजतच नाही काय करायचं म्हणून. तर आता प्रिया म्हणते अश्विन अरे असं जागरण करत बसलास तर तुझी तब्येत बिघडेल. आणि खरं सांगू का मला आधीच गिल्ट आहे की ह्या सगळ्या परिस्थितीत माझ्यामुळे तू अडकलास असं म्हणते आता प्रिया. अगं असं म्हणत होता अश्विन प्लीज प्लीज जाऊन आराम कर तू असं म्हणते आता प्रिया. तू असा स्वतःला त्रास करून घेतलास तर मला नाही चालणार आहे असं म्हणते आता प्रिया. तर आता अश्विन म्हणतो नाही ग मी नाही जाणार. तर आता प्रिया म्हणते शिवाय मगाशी गोळ्या दिलायत ना त्याने त्यापासून मला झोप येते तू बसलास म्हणून मी ते बसले असं म्हणते तर प्रिया. तू झोपलास तर मीही झोपते ना त्यामुळे जा आणि जाऊन झोप घरी असं म्हणते आता प्रिया. बरं ठीक आहे तू आता इथे आराम कर छान झोप घे आणि मी निघतो असं म्हणत होता अश्विन. आणि तुला काही लागलं ना तर प्लीज सांग असं म्हणत होता अश्विन. आणि आता तो तिथून निघतो बघा. आणि तर प्रिया म्हणते हा काळजी घे. आणि आता अश्विन तिथून निघून जातो. येतो म्हणतो आणि जातो तो तिथून. तर आता इथे प्रिया बसते आणि आता हुश करते ती चला हा अडथळा तर दूर झाला असं म्हणते आता प्रिया. आता माझा प्लॅन यशस्वी झाला असेल तर तो मूर्ख मैपत मला जाब विचारायला इथे नक्की येईल आणि त्याच्याच विरोधात पुरावा देऊन जाईल असं म्हणते आता प्रिया आणि खुश होते ती. तर आता इथे सुभेदारांचं घर दाखवलंय. तन्वीचा वकील कोण आहे काय कळलं असं म्हणतो होता अर्जुन. ओ जयवल देसाई म्हणून आहे एक जण असं म्हणतो होता चैतन्य. त्याच्या आधीच्या केसेसबद्दल फारसं कळलं नाही आहे असं म्हणतो होता चैतन्य. पण त्याच्या ऑफिसचा पत्ता कळलाय पाठव मला असं म्हणतो होता अर्जुन. जाऊन भेटतो मी त्याला असं म्हणतो होता अर्जुन. आय एम व्हेरी शुअर तन्वीने त्याला फक्त आपली खोटी बाजू सांगितली असेल पण त्याला तन्वीबद्दल सगळं सगळं करायलाच हवं असं म्हणतो होता अर्जुन. थांब आधी मी जाऊन बोलतो. तन्वीची केस मूर्खपणाची आहे त्याला सांगतो. त्याला समजलं तर ठीक नाही तर तू बोल असं म्हणत होतं चैतन्य. ठीक आहे असं म्हणत होता अर्जुन. तू जा आणि बोल त्याच्याशी आणि मला अपडेट कर बाय असं म्हणत होता अर्जुन. तर आता अर्जुन बोलत असतो आणि तेवढ्यातच आता सायली येते तिथे. ती त्याच्यासोबत काहीच बोलत नाही आणि आता ती आपला ब्लँकेट बाहेर काढते. तर आता अर्जुन तिचा हात पकडतो. काय झालं असं म्हणतो होता तो. तू अजून चिडलीस का माझ्यावर. मला माहिती आहे की मी तुझ्या आईबाबांचा शोध घेतोय हे तुला आवडलेलं नाही आहे असं म्हणतो होता अर्जुन. पण आता तू काय माझ्याशी नीट बोलणार पण आहेस का असं म्हणतो होता अर्जुन. अगं आधी तुझ्या आईबाबांना भेटू तरी दे असं म्हणत होता अर्जुन. त्यांना काय वाटतं तुझ्याबद्दल हे तू ऐकून तरी घे आधी असं म्हणत होता अर्जुन. आणि मग बायको अशी गप राहू नकोस ना तू असं म्हणतो होता अर्जुन. तर आता अर्जुन म्हणतो अगं रागवायचं आहे ना तुला तर रागव माझ्यावर. मला जे काय बोलायचं आहे ते तू बोल पण बोल ना तू असं म्हणतो होता अर्जुन. मला जे काय बोलायचं आहे ना ते मी बोलली आहे तुमच्याशी असं म्हणते आता सायली. तर आता सायली पुढे म्हणते की आणि आता राग नाही आहे म्हणत असं म्हणते आता ती. मी नीट बोलते तुमच्याशी असं म्हणते आता सायली. तर अर्जुन खूप त्रासावलेला असतो. झोपा आता सकाळी लवकर उठायचं आहे ना असं म्हणते आता सायली. तर आता सायली जाते ब्लँकेट घेऊन काहीच न बोलता. आणि आता इथे अर्जुन थांबलेला असतो. तर आता सायली जाऊन झोपते बघा प्रेक्षक. आणि आता इथे अर्जुन मात्र विचारत असतो आपल्या. तर आता इथे पोलीस स्टेशनचं हॉस्पिटल दाखवलंय. तर आता इथे प्रिया वाट बघत असते महिपतची. महिपत अजून कसं काय आला नाही असं म्हणते आता प्रिया. म्हणजे माझा प्लॅन फ्लॉप झाला की काय असं म्हणते आता प्रिया. नाही नाही त्याने इथे येऊन आडावडा केलाच नाही तर असं म्हणते आता प्रिया. तर आता इथे प्रिया म्हणते काय पोलीस बघून तर परस्पर गेला असेल का असं म्हणते आता प्रिया. नाही 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 महिपत अशा साध्या गोष्टींना घाबरणार नाही. तर आता नर्स म्हणते त्या पोलीसला काय ड्युटी संपणे नाही वाटतं तुमची अजून अजून वेळ आहे. बरं जाते मी म्हणून नर्स जाते तिथून. आणि आता कॉन्स्टेबल तिथेच असते बघा प्रेक्षक हो. तर आता कॉन्स्टेबल बसलेलीच असते. काही करून आज इथे महिपत यायलाच हवं तरच मग सिद्ध करता येईल उद्या की तो चिडल्यावर कसा वागतो आणि मी त्याला किती घाबरते असं म्हणते आता प्रिया. तर आता वाट बघत बसलेली असते प्रिया महिपतची. तर आता इथे पूर्ण रात्र झालेली असते. आणि आता इथे कॉन्स्टेबल बाहेर येते. किती वाजले असं म्हणते आता ती. काय आहे आपली ड्युटी संपायची वेळ झाली असं म्हणत होता पोलीस. त्या शिर्के आणि देसाई राहिले कुठे असं म्हणत होता पोलीस. आपल्याला उशीर होतोय त्यांच्यामुळे. शिर्केताईंना फोन केला होता 10 मिनिटात पोहोचतो असं म्हणाल्या त्या. चला आपण निघूया. तशी पण ती तन्वी सुभेदार आता झोपेतच आहे असं म्हणत होता पोलीस. आणि आता ती तन्वी म्हणजेच प्रिया तिथे बसलेली असते. आणि आता इथे सायलीला स्वप्न येतं. आणि आता सायली कुठेतरी असते बघा प्रेक्षक. आणि आता ती इकडे तिकडे बघत असते. मी कुठे आहे मी कुठे आहे असं म्हणत असते आता ती. आणि तिला समोर एक जोडपं दिसतं. आणि एक माणूस असतो आणि एक बाई असते. आई असं म्हणते आता सायली. आई बाबा असं म्हणत असते ती. आणि आता ती स्वप्नामध्ये आई बाबा मी असं करत असते. आणि आता ते पुढे जात असते. थांबा थांबा असं म्हणत असते सायली. आणि आता ते जोडपं पुढे जात असतं. आई अगं थांब ना असं म्हणते आता सायली.
आई बाबा, बाबा, आई बाबा असं करत असते ती, असं दाखवलंय बघा प्रेक्षक हो. आणि हे स्वप्न आलेलं असतं तिला, तर आता आई आहे बाबा म्हणून ती पाठीमागे पळत पळत जात असते आणि ते जोडपं पुढे पुढे जात असतं. आई थांब, बाबा थांबा असं म्हणत असते ती, खूप रडत असते आणि आई बाबा थांबा वगैरे म्हणत असते. आणि आता तिला विचलित स्वप्न येतं आणि आता ती एकटीच राहते तिथे आणि तिचे आई बाबा खूप पुढे जातात. तर आता कोसळलेले असते सायली स्वप्नामध्ये आई बाबा म्हणून आणि रडत असते ती. तर आता सायली स्वप्नातनं उठते आणि म्हणते बाबा असं म्हणते ती आणि उठते. तर आता अर्जुन म्हणतो सायली काय झालं असं म्हणतो आता अर्जुन. ठीक आहेस ना तू असं म्हणतो आता अर्जुन. हा, तर आता इथे सायली रडत असते स्वप्नातच बघा प्रेक्षक हो. तर आता इथे झोपलेले दाखवले सगळे पोलीसच्या हॉस्पिटलमध्ये आणि आता इथे तन्वी बसलेली असते म्हणजेच ही प्रिया बसलेली असते प्रेक्षक हो. आणि आता महिपत येतो बघा. आता महिपत आलेला असतो म्हणजे आता प्रियाला पुरावा मिळणार आणि ती सुटणार बघा प्रेक्षक हो. खरंच खूप डोकं चालतं या प्रियाचं. तर आता इथे महिपत बघत असतो कुठे आहे ती म्हणून. आता तो सगळीकडे शोधत असतो कुठे आहे प्रिया कुठे आहे प्रिया म्हणून. आता तो झापून घेतलेला असतो चादर आपल्या डोक्यावरती आणि आता तो शोधत असतो सगळीकडे की प्रिया कुठे आहे म्हणून. तर आता त्याला प्रिया दिसते बघा प्रेक्षक हो. आणि आता तो जातो तिच्याकडे जवळ जोरात चालायला लागतो आणि आता प्रियाला गुंगी आलेली असते आणि ती बघतच नाही. आता इथे महिपत मात्र तिला बघितलेला असतो आणि आता तो तिच्याकडे जात असतो. तर आता महिपत दरवाजा उघडतो त्या वॉर्डचा जिथे प्रिया असते आणि समोरच आता ती बसलेली असते आणि आता त्याला ती दिसते बघा. आणि ती एकटीच झोपलेली असते ना तिथे. तर आता तो तिच्या बाजूला येतो आणि थांबतो आणि आता प्रियाला गुंगी आलेली असते. आणि आता इथे महिपत तिच्या समोर थांबलेला असतो आणि आता तो काय कशाला तरी लात मारतो. कोण कोण असं म्हणते आता प्रिया. कोणात तुम्ही असं म्हणते आता ती. तर आता महिपत उघडतो आपला चादर आणि मग तिला दिसतो की महिपत असतो तो म्हणून. आता ती खूप घाबरलेली असते बघा प्रेक्षक हो. अण्णासाहेब अण्णासाहेब तुम्ही असं म्हणते आता प्रिया. तर आता इथे अर्जुन म्हणतो शांत हो सायली असं म्हणून तो आता तिला पाणी देतो. हे घे घे असं म्हणून पाणी पी असं म्हणतो आता तो सायलीला. शांत हो असं म्हणतो तो. रिलॅक्स असं म्हणतो. काय झालं तू इतकी घाबरलेली काय आहेस असं म्हणतो आता अर्जुन. हा काय झालं असं म्हणतो होता तो. तर आता सायली म्हणते मला मला स्वप्न पडलं होतं असं म्हणते आता सायली. स्वप्नात मी मी माझ्या आईबाबांना बघितलं असं म्हणते आता सायली. म्हणजे त्यांचे चेहरे मला नीट दिसले नाहीत पण खूप अंधारी खोली होती. ते त्यांना तिथून चालत जात होते आणि त्यांना मी खूप हाका मारल्या पण त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण ते थांबले नाहीत असं म्हणते आता सायली. ते नाही थांबले असं म्हणते आता ती आणि म्हणते की पुन्हा एकदा मला एकटीला सोडून ते निघून गेले असं म्हणते आता सायली. काय म्हटले अण्णा सर काहीतरी चुकतंय नाही. भेकड भेकड म्हणून हाक मारायची ना म्हणा असं म्हणतो आता मैपत. नाही अण्णा सर असं म्हणते आता प्रिया. भेकड भेकड असं म्हणतो आता तो भेकड. आणि आता तो काढतो त्याच्या खिशातून सुरुई बाहेर आणि आता प्रिया पळायला लागते तिथून. सुरा कशाला असं म्हणते आता प्रिया. गावाला मस्का लावायला नाही आणला. तू मला आमंत्रण दिलं ना आपल्या प्रेमाचं असं म्हणतो आता मैपत. काय म्हटली होती तू. आमंत्रण दिलं होतं म्हणून तुला गिफ्ट घेऊन आलो गिफ्ट असं म्हणतो आता मैपत. काय म्हटली होती तू. तुम्ही भिकड आहे. तुम्ही तुमच्या माणसांच्या पाठीमागे लपता. हिंमत असेल तर एकटी येऊन दाखवा असं म्हटलेलीस ना असं म्हणतो आता मैपत. म्हणली होती ना असं म्हणतो आता मैपत. आलो तुझ्या समोर असं म्हणतो आता मैपत. आता काय करशील असं म्हणतो आता मैपत. मी कशाला काय करेन असं म्हणते आता प्रिया. पण अण्णा सर तुम्ही पण काय करू नका प्लीज. बाहेर पोलीस आहे तुम्हाला भागात पडेल असं म्हणते आता प्रिया. स्वस्तातली कामं करतच नसतो मैपत चिकरे असं म्हणतो आता मैपत. तुझं थोबाड बंद होतं तोपर्यंत तुझी जिद्दी होती पण आता तुझं थोपाड उचकटलं ना आता मी तुझी पावती फाडणार असं म्हणत होता मैपत. माझ्या पोरीला जेलात चढवलं तू पण तरीही तुला काही नाही बोललो मी. पण आता मी तुला संपवणार असं म्हणतो होता मैपत. आणि आता तो पाठ लागतो प्रियाच्या आणि आता तिचा तोंड धरतो तो आणि आता तो तिच्या तोंडात चाकू खोपसणारच असतो. तर आता प्रिया म्हणते प्लीज प्लीज आणा सर प्लीज प्लीज प्लीज. हॉस्पिटल आहे हे सोडा ना असं म्हणते आता ती. तू आता जजच्या घरात असली ना तरी मी तुझा घुतडा बाहेर काढला असता असं म्हणतो होता मैपत. माझा आणि माझ्या पोरीचा मान खाली करत होतीस ना तू. अजून काय बोललीस तू. माझी पोरगी जेलात आहे आणि तू सुटली असं म्हणतो होता मैपत. तर आता मैपत म्हणतो आता तू कायमची सुटणार. कायमची सुटणार तू आता. तुझ्या आत्म्याला शांती मिळू दे असं म्हणतो होता मैपत. आणि आता तो खोपसणारच असतो चाकू. तेवढ्यातच आता ती त्याच्या डोक्यावर मारते बघा प्रेक्षक. आणि आता प्रिया पळून जाते तिथून. तर आता प्रिया खूप पळते आणि आता मैपत तिथेच थांबलेला असतो. तर आता हातामध्ये ती सीझर घेते आणि आता ती तिथून पळून जाते बाहेर. तुला का आज मी चित्ते नाही सोडत असं म्हणतो होता मैपत. आणि आता तो जातो तिच्या पाठीमागे आणि प्रिया तोपर्यंत बाहेर गेलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता अर्जुन म्हणतो सायलीला रिलॅक्स रिलॅक्स शांत हो. आणि खूप रडत असते आता सायली. स्वप्न होतं ते असं म्हणतो होता अर्जुन. आणि हे बघ
टेन्शन घेऊ नकोस तू, सगळं विसर आणि झोप असं म्हणतो होता अर्जुन. कशी विसरू मी असं म्हणते आता सायली. सांगा ना कशी विसरू मी असं म्हणते आता सायली. आईबाबांचा विषय तुम्ही उकरून काढलात आणि म्हणून मला माझ्या मनातनं हे जात नाही असं म्हणते आता सायली. आणि शेवटी स्वप्न म्हणजे जे आपल्या मनात असतं तेच दिसतं ना असं म्हणते आता सायली. तर आता इथे अर्जुन म्हणतो अगं असं काही नसतं. आता शांत हो आणि झोप आराम करून घे असं म्हणतो आता अर्जुन. मला एक सांगा असं म्हणते आता सायली. माझ्या जन्मदात्यांचा शोध तुम्ही नक्की थांबाल ना असं म्हणते आता सायली. घाबरून म्हणते आता ती अर्जुनला. तर आता अर्जुनला खूप इमोशनल झालेला असतो तो. तर आता इथे रिकॅपची वेळ झालेली आहे कारण एपिसोड संपलेला आहे. तर आता इथे रिकॅपमध्ये विसर्जनाचं दाखवलंय. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया असं म्हणत असतात सगळे. तर आता विसर्जन होतं आणि आता प्रताप करतो विसर्जन. मी तुझ्या मनाविरुद्ध वागायला नको होतं असं म्हणत होता अर्जुन. तुम्ही इतके गोड केव्हापासून असं आहात? लहान असल्यापासून असं म्हणते आता सायली. नाही लग्नापासून झालोय मी आणि माझी बायको साखर आहे. मग तुमच्या ऐकोचं ऐकाल काय तुम्ही? जे सापडणारच नाही त्याचा शोध थांबाल का असं म्हणते आता सायली. तर आता इथे प्रिया पळत असते आणि आता मैपतीचा पाठलाग करत असतो. कुठल्या बिळात जाऊन लपणार? हा का तुझी तोडा केल्याशिवाय इथून हालत नसतो मैपत चिकरी असं म्हणतो आणि आता तिच्या पोटात काहीतरी खूप असतो. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक हो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.